दर्शको नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव भीम जयंतीचा जल्लोष सोलापूरकरांचा या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आपल्यासोबत आता प्रशिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरवदे आपल्यासोबत आहेत आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच 2026 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जी आहे आणि त्या निमित्तानं जी भव्य मिरवणूक 19 एप्रिल रोजी निघणार आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम सुशीलजी आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. तर आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की आता 19 एप्रिलला म्हणजे रविवारी येत्या जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणूक ही निघणार आहे आणि या मिरवणुकीनेच दरवेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती हिची सांगता करत असतो. तर हिला एक विशेष अशी परंपरा सोलापूरमध्ये खास करून आपण बघतो अनेक वर्षांपासूनची आहे. तर या वाखाणण्याजोग्या किंवा कौतुकास्पद जी परंपरा आहे याबाबत काय सांगाल? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासून जे 1952 सालापासून बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक त्या काळापासून काढली जाते, त्याच आमच्या पूर्वजांच्या परंपरेनुसार डॉक्टर बाबासाहेब सोलापूरची भीम जयंती ही जगप्रसिद्ध म्हणून या ठिकाणी ओळखली जाणारी ही भीम जयंती आहे. ही सोलापुरात नव्हे तर 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात, चैतन्यपूर्ण वातावरणात या ठिकाणी साजरी केली जाते. परंतु सोलापूरचं वैशिष्ट्य म्हणजे की ज्या पूर्वजांनी बाबासाहेब हयात असल्यापासून जी मिरवणूक काढली त्याचाच वारसा जपत, तीच परंपरा जपत आज सोलापूरच्या मिरवणुकीच्या माध्यमातून 100पेक्षा अधिक मंडळ या मिरवणुकीत सहभागी होऊन बाबासाहेबांच्या जीवनशैलीवर, बाबासाहेबांच्या क्रांतीवर किंवा बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर एक प्रबोधनात्मक देखावे तयार करून त्या प्रबोधनात्मक देखाव्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर संदेश देण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होतं आणि सोलापूरची जयंती त्यामुळेची जगप्रसिद्ध झाली आहे. या परंपरेमध्ये ज्या आमच्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टीची परंपरा ठेवली तीच परंपरा कायम जपत संपूर्ण समाज एकत्र येऊन आनंदाने, उत्साहाने, जल्लोषात ही मिरवणूक पार पाडत असते. तर यंदाही पाहतोय आपण आता सर्वत्र जय्यत तयारी या मिरवणुकीची चालू आहे आणि मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण आपल्याला म्हणता येईल की बाबासाहेबांच्या जीवनावरचे विविध जे प्रसंग आहेत ते देखावे म्हणून या मिरवणुकीमध्ये दाखवले जातात किंवा सादर केले जातात. तर प्रशिक सामाजिक संस्थेमार्फत यंदाच्या मिरवणुकीसाठी देखाव्याची थीम कुठली असणार आहे किंवा सर्व सोलापूरकरांना कुठला देखावा पाहायला मिळणार? प्रशिक सामाजिक संस्थेचं हे मिरवणुकीचं 10वं वर्ष आहे. गेली म्हणजे 125व्या जयंतीपासून मिरवणुकीपासून आम्ही मिरवणूक, बाबासाहेबांची मिरवणूक ही गेली 10 वर्ष झालं काढत असतो. वयाच्या 21व्या वर्षीपासून मी या मिरवणुकीत सहभागी आणि त्या म्हणजे मला वारसा लाभल्यापासून म्हणजे आंबेडकर चळवळीचा वारसा लाभल्यापासून मी चळवळीत काम करण्यास सक्रिय झालो आणि त्यातून बाबासाहेबांचे विचार असतील, बाबासाहेबांचे विविध प्रसंग असतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 16 वर्ष आम्ही हे काम करत आहोत. यंदा देखील जसं गेल्या वेळेस जसे आमचे खूप प्रसिद्ध झालेले देखावे आहेत आत्ताच्या मिरवणुकीच्यामध्ये, तर या वर्षी देखील यंदा बाबासाहेबांचं नाव गाजते जगभर ही देखाव्याची आमच्या थीम असणार आहे आणि त्या थीमच्या माध्यमातून एक बाबासाहेबांचा संदेश, बाबासाहेबांचं प्रबोधन, बाबासाहेबांचे विचार या देखाव्याच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही एकदम सर्वोत्तम देखावा हा प्रशिक सामाजिक संस्थेचा असेल असं मी आज या तुमच्या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही पहा की प्रशिक सामाजिक संस्थेचा देखावा म्हणलं तर आवर्जून लोक म्हणजे मिरवणुकीची गाडी शोधत येतात की हा देखावा का असणार, काय केले असणार, काय त्यांची थीम आहे. या वर्षी देखील असंच लोक उत्सुकतेने आमच्या देखाव्याकडं येतील, पाहतील आणि आमच्यासोबत ज्या देखाव्याची आमची जी प्रशिकची टीम आहे त्याच्यामध्ये सागर बाबरे असतील, शिवम सोनकांबळे असतील, काम करणारे मूर्तिकार सतीश रामपुरे असतील, परत प्रवीण कदम असतील आणि अजून 2-3 जे कलाकार आहेत ते असे आमच्या या सर्वांच्या टीमच्या मते आम्ही थीमच्या माध्यमातून हा देखावा एकदम चांगला आणि उत्कृष्ट
हा दिसेल तुम्हाला मिरवणुकीमध्ये. हो नक्कीच. तर आम्हाला देखील या देखावा पाहण्याची एक उत्सुकता सर्व सोलापूरकरांना असणार आहे, हे मात्र नक्की आहे. प्रशिक सामाजिक जी संस्था आहे, तर आता सध्या बघतोय आपण वातावरण सगळीकडे भीम जयंतीचं आहे, पण याखेरीज वर्षभरामध्ये कुठले कुठले सामाजिक उपक्रम राबवते याबाबत काय सांगाल? प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे आम्हाला राजाभाऊ चौधरी साहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हाच आम्ही धागादोरा धरत सामाजिक कार्यात आम्ही नेहमी अग्रेसर असतो. आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर आमचा जास्त भर आहे. आम्ही गेली 10-12 वर्षापासून आम्ही या सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला सक्षमीकरणामध्ये आम्ही शिलाई मशीन असेल, ब्युटी पार्लर कोर्स असतील, या दोन्ही कोर्सच्या माध्यमातून महिला स्वबळावर सक्षमपणे उभ्या राहाव्यात यासाठी त्यांना त्यांच्या माध्यमातून मिळालेले लोन असतील, जे की आमच्या बुधवारपेठ एरियाला म्हणा किंवा न्यू बुधवारपेठ एरिया म्हणा किंवा हे संपूर्ण जे आमचा परिसर आहे त्याला एक रेड झोन म्हणून आत्तापर्यंतची जी ओळख होती, पण आम्ही हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे सर्व पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि बुधवारपेठमध्ये या आपल्या ज्या युनियन बँक असतील, बँक ऑफ इंडिया असेल, अशा 1-2-3 बँकाच्या माध्यमातून या महिलांना सक्षम करण्यासाठी लोन करून दिलेले आहेत. आणि त्या महिलांनी सगळे लोनची सर्व पूर्तता केलेली आहे आणि त्या स्वतः सध्या सक्षम आहेत त्या पायावर. त्याचबरोबर आम्ही प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, अन्नदान असतील, गोरगरिबांना आर्थिक मदत असेल, हॉस्पिटलचा विषय असेल, अशा अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे राबवत असतो. शैक्षणिक असतील, शैक्षणिक जे साहित्य वाटप असेल महानगरपालिकेच्या शाळांना, जिल्हा परिषदच्या शाळांना, कुठे जिल्हा परिषद शाळेमध्ये फॅन बसवायचा असेल किंवा ज्या काही इतर त्यांच्या मागण्या असेल, दरवेळेस आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही हे करतोच. पण ज्यावेळेस आम्ही जातो तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला सरांकडून असतील, मॅडमकडून असतील की आम्हाला सांगितलं जातं की सर यावेळेस आम्हाला पुढच्या वर्षी याची कमतरता भासणार आहे, त्यामुळे तुम्ही आता सांगून ठेवतो. तर आम्ही त्या माध्यमातून वर्षभराची तयारी आम्ही आधीच करून त्यांना ज्या काही पूर्तता असतील त्या शैक्षणिकच्या आम्ही या करत असतो आणि या पुढे देखील आम्ही करत राहू. तर आपण बघतो सुशीलजी की नेहमी म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहेत आणि आदर्शवत आहेत. आणि आजही त्यांची जी काही गरज आहे ती नेमकी आपण बघतो की आदर्शवत असा जो समाज घडवायचा असेल तर त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? बाबासाहेबांचे विचार घेऊनच आज भारत देश गुण्यागोविंदानं जगत आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी मूल्ये दिलेली आहेत त्या मूल्याच्या आधारितच आज भारत देशाला 75 वर्ष पूर्ण आज भारत एक प्रजासत्ताक म्हणून एक चांगल्या सशक्तीकरणावर हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरच आज आपला भारत देश एवढा सक्षम झालेला आहे, एवढा प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. बाबासाहेबांचे विचाराशिवाय हा भारत देश आपण म्हणजे चालूच शकत नाही असं माझं एक ठाम मत आहे. कारण बाबासाहेबांचे विचार सध्याच्या युवा पिढीला कळणं आणि युवा पिढीने ते अंगीकृत करून घेणं हे सध्याच्या काळाची गरज आहे. आमच्या म्हणजे बाबासाहेब हे एका जातीपुरते मर्यादित नाहीत, बाबासाहेब हे किंवा एका समाजापुरते मर्यादित नाहीत, तर बाबासाहेब संपूर्ण भारत देशासाठी ज्या SC, OBC, NT, ST या संपूर्ण जाती धर्मासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. त्या युवकांना पण माझी म्हणजे सध्याच्या पिढीच्या युवकांना विनंती आहे की तुम्ही देखील बाबासाहेब जाणून घेतला पाहिजे, बाबासाहेब वाचला पाहिजे, बाबासाहेब अंगीकृत केला पाहिजे. त्यावर तुमची प्रगती करेल, त्यावर तुमचं भविष्य घडेल असं माझं मत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराची गरज ही आता सध्या युवक घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांशिवाय म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आपण स्वतःची प्रगती, उन्नती, आर्थिकदृष्ट्या प्रगती आपण करूच शकत नाही. कारण आज आम्ही देखील बाबासाहेबांच्या विचारावर चालत आज आम्ही पण एवढ्या कमी वयामध्ये एवढी प्रगती करू शकलो, एवढं लोकांपर्यंत पोचलो, लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार घेऊन गेलो. बाबासाहेबांनी जी मूल्य दिले जीवनावश्यक, स्वाभिमानानं जगा, शिक्षण घ्या. आज माझं देखील ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. माझे मोठा भाऊ मधला भाऊ इंजिनियर आहे, मोठा भाऊ वकील आहे. साहेबांचा पण त्या काळातलं BA झालेलं आहे कंप्लीट. त्याच्यामुळं आमचं परिवार देखील सुशिक्षित आहे. आणि ह्याच
बाबासाहेबांचा आदर्श ठेवून आम्ही देखील समाजात जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत करत आलो. संस्थेच्या माध्यमातून असेल, आमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, मी बाबासाहेबांचं विचार पोचवण्याचं काम करत आलो आहे. आणि ह्या पुढे देखील आम्ही बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोचतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आता आपण पाहतोय की काही तासांवर म्हणू शकतो की आपण आता ही भीम जयंतीची मिरवणूक येऊन ठेपलेली आहे आणि आता लाखोच्या संख्येनं म्हणता येईल की जनसमुदाय हा रस्त्यावर उतरणार आहे आणि भीम जल्लोष करणार आहे. तर या सर्व सहभागी होणाऱ्या भीम सैनिकांना किंवा भीम अनुयायांना तुम्ही काय आवाहन कराल? तर आता भीम जयंती म्हणलं तर सगळ्या संपूर्ण भारतातून लोक येतात, इतर राज्यातून लोक येतात आणि आमचे जे काही महिला भगिनी असतील, आमचे रिलेटिव्ज असतील, तर ते जे काही बाहेर गावी असतात तर ते देखील आम्हाला 1-2 दिवस आधी सांगून ठेवतात की आमची सोय करा, मिरवणुकीला आम्ही येणार आहे, खास आवर्जून येणार आहे तुमच्याकडं. मग त्यांच्यासाठी असतील आम्ही लॉज असतील, कुठं घरामध्ये व्यवस्था असेल मित्रांची किंवा लॉजमध्ये व्यवस्था असेल, तर या संपूर्ण त्यांची 2 दिवस राहण्या खाण्याची पिण्याची सोय सर्वजण आम्हीच सर्व आमचा समाज पूर्ण हा करत असतो. आमच्या ज्या काही माता भगिनी इतर ठिकाणी माहेरी गेल्या असतील तर त्या देखील नांदायला गेले असतील तर ते देखील माहेरी ह्या भीम जयंतीच्या माध्यमातून येतात. खरं तर उन्हाचा पारा भरपूर आहे, म्हणजे 43+ आता सध्याचं तापमान आहे. तर पण बाबासाहेबांची जयंती म्हणल्यानंतर सर्व भीमसैनिकांना असं वाटतं की 43 राहू द्या किंवा 48 राहू द्या, ही मिरवणूक जल्लोषातच झाली पाहिजे किंवा ही सगळी जे काही आम्ही आज आहे ते बाबासाहेबांमुळे, तरी बाबासाहेबांची देण आहे. त्याच्यामुळं उन्हाचा पारा किंवा आम्हाला काय वाटत नाही. परंतु जे काही वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की किंवा जे आता वडीलधारे माणसं बघत असतात, या मुलाखतीतून बघत असतील, त्यांना माझं आव्हान आहे की लहान मुलांना थोडं टोपी असेल, ज्या काही थंड सावलीमध्ये कुठं थांबवायचं असेल, नाहीतर त्यापेक्षा बेटर उपाय 5 वाजताच्या नंतर आपण या लहान मुलांना वयोवृद्धांना घेऊन मिरवणुकीत सहभागी करून जी 5 ते 7 तास आपल्याला मिळतात 12 वाजेपर्यंत, त्या 7 तासामध्ये आपण आनंद उत्सव साजरा करावा. यंगस्टर तर ऐकतच नाही सध्याच्या परिस्थितीला, ऊन राहू द्या किंवा त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढी अजून की सहन करायची, तर त्याच्यामध्ये ते आनंद उत्सव साजरा करत असतात. आमची जी परंपरा आहे भीम जयंतीत एवढे लाखोनी लोक येतात, तर आत्तापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, घडणारही नाही. त्याच्यामुळं आमची मध्यवर्ती जी आहे ती मध्यवर्ती सक्षम आहे. मध्यवर्ती या मिरवणुकीचा सुवास आहे, कारण मध्यवर्ती कंटिन्यू फिरत सगळं आपलं मिरवणुकीवर लक्ष देण्याचं काम मध्यवर्तीचे विश्वस्त लोक आमचे हे करत असतात. या देखील करतील, यात काय दुमत नाही. परंतु ज्या वयोवृद्धांनी ही सध्या काळजी घेणं गरजेचं आहे, ज्या काही आपल्या बांधवांना आपल्याला सुखसुविधा देता येतील, पुरवता येतील, त्यांची काळजी घेता येतील, तेवढं आपण सर्व भीमसैनिकांनी करावं. आणि ही मिरवणूक जी आहे ती मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात, चैतन्यपूर्ण वातावरणात ही आपण सर्वांनी मिळून साजरी करू. आणि बाबासाहेबांचे विचार हे आपण जोपर्यंत आहेत तोपर्यंत विचार पोचवण्याचं काम आपण सर्व भीमसैनिकांनी करावं, एवढी मी विनंती करतो तुमच्यामध्ये. तर नक्की सुशीलजी, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं आणि आव्हान केलं त्याप्रमाणे प्रत्येकजण ही योग्य काळजी घेईल आणि दरवर्षीप्रमाणे यंदाची मिरवणूक देखील यशस्वीरित्या आणि खात्रीने शिस्त पाळूनच ही पार पडेल अशी एक खात्री आपण बाळगूया. पुन्हा एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या या 135व्या जयंतीनिमित्त आपण शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद. नमस्कार.